नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, आपण जे नवीन अपडेट येतील ते अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आजपर्यंत पोहोचवत आलो आहेत आणि यापुढेही पोहोचवत राहणार आहोत. सर्व शेतीविषयक माहिती, योजनेविषयी माहिती, सर्व अपडेट आपल्या चॅनलवर मिळत जातील. आपल्या चॅनलला सर्वांनी लाईक करा, सपोर्ट करा व शेअर करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जे की नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरून मिळत जातील. आपण मित्रांनो आज एक 2 जिल्ह्याची अशी माहिती घेणार आहोत की त्या जिल्ह्यामध्ये यील्ड बेस 0 जे दाखवत आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळतील का नाही. खूप जणांना प्रश्न पडला आहे की यील्ड बेस 0, खूप जण कमेंट करत आहेत की माझे यील्ड बेस दाखवत आहे. आज फक्त 2 जिल्ह्याची माहिती आपण ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत. या 2 जिल्ह्याची माहिती, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर इतर जिल्ह्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की तुम्हाला यील्ड बेस 0चे पैसे मिळतील का नाही. आज कोणती 2 जिल्हे आहेत की राज्य शासनाने सुरुवातीला सांगितलं होतं की प्रत्येक राज्याचा पीक विमा, प्रत्येक जिल्ह्याचा पीक विमा हा 4 स्टिकर्सच्या माध्यमातून मिळणार आहे. पहिली गोष्ट. मग काही जिल्ह्यांना त्यांनी 1 स्टिकर्स लावले, 2 स्टिकर्स लावले, 3 लावले, काही जिल्ह्याला 4 स्टिकर्समधून पैसे देण्याचं ठरवलं. परंतु आता जी मूळ रक्कम आलेली आहे फक्त 2 स्टिकरचीच आलेली आहे. राज्य शासनाचा दुसरा हप्ता आल्यानंतर बाकीच्या 2 स्टिकरचे पैसे वितरित होतील. त्यामुळे आता 2 स्टिकर ज्या जिल्ह्याला आहेत त्या 2 स्टिकरचेच पैसे येतील. मग आता यील्ड बेसचे पैसे येतील का नाही त्याची पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला तुम्हाला मिळेल. आज फक्त 2 जिल्हे असे आहेत की त्या 2 जिल्ह्यामध्ये फक्त एक बेस माध्यमातूनच पैसे वाटप होणार आहे. बेस कोणचे, स्टिकर्स कोणचा, नैसर्गिक आपत्तीतून नुकसान, हे फक्त एकच स्टिकर्स आहे की असे 2 जिल्हे आहेत की त्या एका स्टिकर्समधूनच त्यांना पैसे मिळणार आहेत. मग आता ह्या दोन्ही जिल्ह्यामध्येही असे काही शेतकरी आहेत की त्यांना यील्ड बेस 0 दाखवत आहे. यील्ड बेस हा उत्पन्नावर आधारित पीक विमा झाला, त्यामुळे तो यील्ड बेस ह्यात कवर होणार नाही हे स्पष्ट आहे. कारण फक्त नैसर्गिक आपत्तीतून नुकसान हा एकच स्टिकर्स असा आहे, लोकलाइज्ड क्लेम. ह्या धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या स्टेटसमध्ये लोकलाइज्ड क्लेमच्या पुढे पेमेंट दाखवत आहे अशाशीच फक्त पैसे पडत आहेत. परत इतरांचे पैसे पडणार नाहीत. गोष्ट लक्षात घेऊन ठेवा तुम्ही. बाकीची जी 3 स्टिकर ह्या जिल्ह्याला नाहीत. भविष्यात जर आले पैसे, स्टिकरची मान्यता मिळाली, वाढले स्टिकर, तर पैसे मिळू शकतात. परंतु आता जे पैसे आलेले आहेत फक्त एक स्टिकरचेच पैसे आहेत. नैसर्गिक आपत्तीतून झालेले नुकसान ह्या एका स्टिकरच्या माध्यमातूनच पैसे या 2 जिल्ह्याला मिळणार आहेत. कोणते जिल्हे आहेत? धाराशिव आणि बीड. या 2 जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीतून नुकसान एका स्टिकर्समार्फत पैसे मिळणार आहेत. आता स्पष्ट सांगतो तुम्हाला, लोकलाइज्ड क्लेम जर असेल तुमचं स्टेटस चेक केल्यानंतर तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. यील्ड बेस असेल 0 असेल तर तुम्हाला यील्ड बेसचे पैसे मिळणार नाहीत. यील्ड बेस 0च राहील, यात विषय नाही. कारण त्या स्टिकर्समध्ये आपला जिल्हा नाही, धाराशिव जिल्हा नाही, बीड जिल्हा नाही. हे 2 जिल्हे इतर कुण्याही स्टिकर्समध्ये नाहीत, फक्त एका स्टिकर्समध्ये आहेत. एक पहिला स्टिकर्स नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व दुसरा आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती. हे 2 स्टिकर्स असे आहेत की काही जिल्ह्यांना जास्तीत जास्त लागू आहेत. परंतु बीड आणि धाराशिव जिल्ह्याला फक्त एक स्टिकर्स नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान या एका स्टिकर्स माध्यमातूनच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे यील्ड बेस 0 जर धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखवत असेल तर त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. यील्ड बेस 0 जर बीड जिल्ह्यामध्ये दाखवत असेल तर त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. तर पैसे मिळतील कशाचे तुम्हाला? फक्त लोकलाइज्ड क्लेम जर असेल तरच तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. लोकलाइज्ड क्लेम जर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणं अवघड आहे. लोकलाइज्ड क्लेम जरी असलं तरी त्यात तुमचा क्लेम झाला असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळेल धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. आता इतर जिल्ह्याचा विषय असा आहे की इतर जिल्ह्यामध्ये जरी यील्ड बेस 0 असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जर उत्पन्नावर आधारित पीक विमा या स्टिकर्सनुसार जर पीक विमा मंजूर झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळू शकतील. की कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्याला कोणतं स्टिकर्स आहे, हे सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. फक्त आजच्या धाराशिव जिल्ह्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या व्हिडिओमध्ये आजच्या इतकीच माहिती आहे की फक्त या जिल्ह्यांना फक्त नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान ह्या एका स्टिकर्स माध्यमातूनच पैसे मिळणार आहेत. इतर जिल्ह्यामधून कुठलेही पैसे, इतर स्टिकर्समधून त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळं धाराशिव आणि बीड ही एकच स्टिकर्स असल्यामुळं यांना फक्त लोकलाइज्ड क्लेम असेल तरच त्याचे पैसे मिळतील.
तुम्ही क्लेम स्टेटस चेक केला असेल, यील्ड बेस 0 दाखवत असेल, मिड टर्म दाखवत असेल, परत काढणी पश्चात नुकसानीचंही स्टेटस तुम्हाला दिसत असेल, त्याच्या प्रत्येकापुढे 0 दिसेल आणि ते पैसे तुम्हाला 0च राहतील, ते पैसे मिळणार नाहीत. फक्त लोकलाइज्ड क्लेम असेल त्याच्यापुढे पेमेंट दाखवत असेल तर पेमेंट तुम्हाला पडेल. परंतु यील्ड बेसवाल्यांना इतकंच सांगायचं आहे, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, की तुम्हाला यील्ड बेस 0 जे दाखवत आहे ते यील्ड बेस 0च दाखवल, तिथे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. कारण ते स्टिगर आपल्या जिल्ह्याला, धाराशिव आणि बीड जिल्ह्याला लागू नाही. त्या स्टिगर्स माध्यमातून धाराशिव आणि बीड जिल्ह्याला पैसे मिळणार नाहीत. इतर जिल्ह्याचा जो यील्ड बेस 0 आहे त्याची माहिती, संपूर्ण जिल्ह्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परंतु धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी काही भरपूर कमेंट करत आहेत की माझं यील्ड बेस 0 दाखवत आहे. तर तुम्हाला बाबा यील्ड बेस 0चे पैसे मिळणार नाहीत. फक्त लोकलाइज्ड क्लेम असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कारण नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हे एकच स्टिगर्स आपल्या जिल्ह्याला लागू आहे, धाराशिव आणि बीड जिल्ह्याला, आणि या एका स्टिगर्स माध्यमातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर तुम्ही स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला यील्ड बेस 0 जर दाखवत असेल तर यील्ड बेस 0च राहणार आहे, तिथं पेमेंट दाखवणार नाही. कारण ते स्टिगर्स आपल्या या 2 जिल्ह्याला नाही. म्हणून धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा खास व्हिडिओ होता की त्या 2 जिल्ह्यामध्ये जर यील्ड बेस 0 जर दाखवत असेल तर ते यील्ड बेस 0च असणार, तिथं पेमेंट दाखवणार नाही, त्याचं पेमेंट शेतकऱ्यांना मिळणार नाही. फक्त धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लोकलाइज्ड क्लेम हे स्टेटस असेल तरच त्या लोकलाइज्ड क्लेमचे पैसे तुम्हाला मिळून जातील. तरी त्या शेतकऱ्याने क्लेम केलेला असावा. आणि पीक विमा खूप जणांना आलेला नाही हे स्पष्ट दिसत आहे. तरी तुमचे जे क्लेम केलेले शेतकरी आहेत व त्यांचं स्टेटस लोकलाइज्ड क्लेम जर दाखवत असेल तर त्यांचे पैसे येणार आहेत बाबांनो, काळजी करू नका. शेतकरी खूप इतर शेतकऱ्यांचे पैसे पडल्यानंतर शेतकऱ्याला वाटते की माझे पण पैसे पडावे. तुमचेही पैसे पडणार आहेत, काही काळजी करू नका. फक्त तुमचं स्टेटस चेक करत राहा आणि जर लोकलाइज्ड क्लेम असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, काहीही काळजी करू नका. कारण धाराशिव आणि बीड ह्या 2 जिल्ह्यामधून एकच स्टिगर्स माध्यमातून राज्य शासनाने पैसे दिलेत. हा अन्याय आपल्या जिल्ह्यावर दोन्ही का केला हा माहीत नाही. परंतु तरीही आता फक्त या एका स्टिगरची वाट पाहून याची पेमेंट तुम्हाला कधी येईल हे पाहून तुम्हाला पैसे खात्यावर पडून जातील. कारण मी विमा कंपनीच्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांनी लोकलाइज्ड क्लेम असेल तर तुम्हाला पीक विमा मिळेल. यील्ड बेसचा पीक विमा धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही असं त्यांनी स्पष्टच करून सांगितलेलं आहे. परंतु लोकलाइज्ड क्लेमचे पण पैसे अजून यायला वेळ होत आहे. त्याच्यानंतर हे त्यांनी स्पष्ट केले की ते पैसे येतील. फक्त यील्ड बेस 0 ज्यांचं दाखवत आहे त्यांना यील्ड बेसचे पैसे मिळणार नाहीत, फक्त लोकलाइज्ड क्लेमचेच पैसे मिळतील. धन्यवाद मित्रांनो. धाराशिव आणि बीड ह्या 2 जिल्ह्याची अपडेट आपल्याला तुमच्यापर्यंत पोचवायची होती की या जिल्ह्यामध्ये फक्त लोकलाइज्ड क्लेमचेच पैसे पडतील, इतर बेसचे कुठलेही पैसे सध्या तरी पडणार नाहीत. त्यामुळे स्टेटस चेक करताना जे यील्ड बेस 0 दाखवत आहे तर धाराशिव जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यील्ड बेस जर 0 दाखवत असेल तर ते पेमेंट येणार नाही. भविष्यात जर राज्य शासनाने या इतर 2 स्टिगर्स वाढवले तर आणि त्याच्यासाठी निधी जर जाहीर केला तर तुमचं ते पेमेंट पडून जाईल. पण सध्या ज्यांचं लोकलाइज्ड क्लेम दाखवत आहे त्यांनाच पैसे मिळून जातील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व सपोर्ट करा.